आईने आज नाश्त्यामध्ये बनवली मस्त मटकीची उसळ आणि मटकीची उसळ खाऊ थोड्या वेळात आणि मग निघायचं आहे मला. आज स्वयंपाक वगैरे म्हटलं राहू दे, मटकीची उसळ खाऊनच निघणार आहे मी आज. हीच तर खूप हे होणार आहे, म्हणजे पोट भरून जाणार आहे आणि थोड्या वेळात रेडी होते आणि आज निघायचं पण आहे अमरावतीला जाण्यासाठी. चहा पिला पहिल्यांदा आम्ही सर्वात आधी. खाली आलो, पहिल्यांदा आईला म्हटलं चहा बनव. आईने चहा बनवला आणि सर्वांनी चहा पिला. तिकडे सर्वांचं चहा पिणं सुरूच आहे. आई तू झालं होतं का आधी? हो, आईचं तर पप्पांचं आईचं आधीच झालं होतं. त्याच्याने आईचा पप्पांचा नाश्ता आधीच झाला होता. आणि अरे इथली घड्याळ काढली का ग? तेच. इकडे सर्वांचं चहा घेणं सुरू आहे. तनिष्काची आंघोळ झाली, सर्व झालं. तनिष्काच्या मम्मीची, तनिष्काची आंघोळ झाली. आम्हीच आहोत फक्त असं राहिलेला. तनिष्काचे पूर्ण कपडे नेहमीच तसं असतं म्हणा. आम्ही मुंह दिखाने के लायक नाही राहते हम लोग. तनिष्काचे पप्पा पण नेहमी तसेच असतात आणि तनिष्काची आत्या पण नेहमी तशीच असते. इकडे आल्यानंतर तर सुख असते आमचं, ते आराम. आणि तनिष्काचे कपडे तुम्हाला पूर्ण घरात बघायला मिळतील. जिकडे तिकडे तनिष्काचेच कपडे बघायला मिळतील. एका एवढूच्या छोटूच्या पोरीने सर्व घर व्यापून घेतलेलं आहे. हा ना, सर्वीकडे तिचे सर्वीकडे तिचे सर्वांना कामालाही लावून दिलं. सर्वात मेन 2 नौकर म्हणजे आजी आजोबा. 2 मेन आहेत. इकडनं आजोबा असतात, इकडनं आजी असते, मधात पाळणं असते आणि त्यांचा टाइमपास असतो. त्यांना तिचं लहानपण पूर्ण बघत आहेत ते. सवय पडली, झोका बंद झाला की उठते, मग दोघे उठतात. तेच ना, चांगलं आहे. त्यांनाही काम पाहिजे होते. त्यांना ते काम करून करून एक्स्ट्रा कामं लावले. ते चांगलं आहे ना. मग आजीचं वेट लॉस होत आहे बेटा. आजी रोड झाली ना. आजीचं वेट लॉस. आम्ही मस्त आराम करतो. आम्ही आराम करतो. बस सकाळ झाली की आम्ही दूध पिलं की झोपलं. अजून थोड्या वेळाने उठलं, रडलं की माहीतच पडतं. दूध पिलं की झोपलं. झोपीत आहे ती. अर्ध डोळे झोपीचेच आहेत तिचे पूर्ण. हा नाही बरं 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 बरं. झोपा झोपा. झोपली. चला, तू घेतलं तू तुझं. अरे हा ते ए बाळा, तुझं कुठे आहे बाळू? तुझी प्लेट कुठे आहे ए सोना? काही दिवसानंतर प्लेटा ओढणार ते. हा ना, तेच. माही हे काय, हे काय आहे? म्हणून तर असं आहे काम तुझं. टमाटर साईडला काढणं, कांदा साईडला काढणं. नाही, आम्हाला स्किन ग्लो केलेली नाही पाहिजे. कुठे आहे? हो देऊन दे, जास्त नको देऊ. आईचं सुरू झालं. आज निघायचंय. पापड, लोणचं, हे देणं ते देणं. प्रत्येक हा ते आहे. ठीक आहे चालतं. बस काय काय काढून ठेवलं? काय काय काढून ठेवलं तू? लोणचं. नहीं, हाँ दे दो ना, मुझे तो ग्लो करना ही है. मेरा स्किन ग्लो करो आपकी. ग्लोइंग स्किन. हैशटैग ग्लोइंग स्किन. चला, माझा नाश्ता करते, मग निघायचंय थोड्या वेळाने. आलूची नेता का थोडीशी आलू देऊन दे. बघू दे, देऊन दे थोडेसे. आषाढी एकादशी उपवासाला. तनिष्काची फुटप्रिंट घेतली आम्ही. याच्यासाठी किती मेहनत करावी लागली ते तुम्हाला दीपालीच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. किती मेहनत करायला लागली आणि किती वेळ काढायला लागला. हा ना, परेशान करून टाकलं आणि झोपून गेले. हा ना, किती परेशान केलं. किती वेळ आम्हाला ते मोडायला लागलं, किती वेळ आम्हाला ते बनवायला लागलं बरोबर. आणि मला 1:30 वाजणार आहे निघायसाठी. आता 11:30 वाजतापासून रेडी आहे का ग? म्हटलं 12 वाजेपर्यंत निघते. तर आता ठीक आहे ना, पप्पाही आले. झालं. आणि हे अशा प्रकारचं बनवलं.
हा ना, ते मनातलं राहून नाही आलं. आता तिच्या त्या यानी काय करणार, तिचे ते प्रेशर व्यवस्थित. नाही नाही, हे हार्ड जे आहे की हां जाऊ दे, आता काहीतरी करावं लागेल ॲडजस्टमेंट. चला आता निघते, थोड्या वेळाने दर्शन करते देवाचे आणि निघते. 1 मिनिट. आणि तिचे मामा आणि काय म्हणतात त्याला, माहीचे मामा आणि माही हे दोघे जण लागलेले होते किती वेळचे. नंतर मी माझंही किती वेळ त्याच्यात वेळ गेला, तरी सुद्धा ते झालं नाही आहे व्यवस्थित अजूनपर्यंत, कारण त्याची लाईटिंग लावायची राहिलेली आहे, तर ती लावणार आणि नंतर आम्ही लगेच निघून जातो. आता चल दे दीपा थोडं काम. त्यात म्हणजे माझ्या जिभेला इतके फोड आलेले आहेत, कालपासून गोळ्या घेते मी. या साईडला पूर्ण जिभेला फोड आलेले हीट वाढल्यामुळे. मला आता इकडनं भातकुली जायचं आहे, भातकुलीला थोडा वेळ थांबते आणि नंतर मग अमरावती जायचं आहे. माईची आज ट्युशन पण आहे, तर तिच्या क्लासला जायचं आहे तिला, म्हणून मग आम्ही लवकर निघायचं विचारत होतो. सकाळीच म्हटलं तुम्ही की 8-9 वाजेपर्यंत निघून जाते, पण ते काही झालं नाही, कारण आम्ही लवकर उठतच नाही. म्हणून चल, माहीची इच्छा झाली पूर्ण. तिला लवकर नव्हतं निघायचं आणि मी म्हटलं की 8-9 वाजेपर्यंत. हां तिला ते पण कम्प्लीट करायचं, तिला तर फोटोशूट पण कम्प्लीट करायचं होतं तिचं, पण ते नाही. आणि तिला त्या गोष्टीमुळेच तिचं राहिलं होतं की माही म्हणायची की ते मला फुटप्रिंट तिचे घेताना बघायचे आहे, ते करायचं आहे मला स्वतः. म्हणून मग तिने ते शेवटी केलं. तिच्या मामाला लवकर रेडी व्हा मामा, लवकर करायचं आपल्याला, तनिष्काला रेडी करून द्या. असं करून करून शेवटी झालेलं आहे. हे आईने माझ्यासाठी सर्व काढून ठेवलेलं. लोणचं आहे आईच्या हातचं, नंतर यांनी बाजरीचा आटा दिला, याच्यामध्ये सर्व पापड आहेत, त्या सर्व गोष्टी काढून ठेवलेल्या आहे. चप्पल घालून अरे बस कसं वाटतं ते. कोणाच्या तिच्या येत असेल, आता तिला रडली ती थोड्याशा आधी. चलो घरो गाडी में डालो. ते लोणचं वगैरे समोरच घ्या लागेल. नाही दीपा, लोणचं जे हे पडतंय नाही, समोरच घ्या लागेल म्हटलं. समोर काही पकडून ठेवशील का तू? हो, कारण की भरणीचं उलटी ना पापड किसना ताई तर चालवणार आहे, तू समोर बसणार आहे. अधिक मागाय ना, मग हे मागच ठेवतो. हाँ ना, डाला मैंने डाला मम्मा, अरे डाला ना. रडू नको रडू नको. चला चला बाय. मी जाऊ जाय म्हणते, जा म्हणते मी जाऊ. जबरदस्तीने हाकलून राहिले. समोर ठेवू का? मांजोर देऊन दे समोर. ते पापड तर ठेवलं चालते. ठीक आहे, ते थैलीच घेऊन घे ना. नाही त्याच्यामध्ये पीठ आहे पप्पा, ते नको. आणखी काही ठेवायचं नाही आणखी झालं. हो बाय बेटा, बाय बाय. चला आप्पा कुठे आहे? अच्छा अच्छा, आप्पा नाही ग, गीता आंटी तिकडे, मी इकडे जावडे काढायसाठी आली होती. अच्छा, मी तुम्हाला फक्त भेटायसाठी आली. चला मला पाया पडू द्या
निघते मी आता. नाही ना, मी निघाली होती, म्हटलं मला तुम्हाला भेटून घेऊ दे. हा, ये मला पाया पडू दे. चिमनाजी चल. लोणी लोणी पाया हाताला नाही ना रे. अरे लोणी काढत आहे आप्पा. दोन्ही महिन्याला का ते लोणी लोणी तूप घी तूप काढत आहे आप्पा. हो हो काढले, कालच काढले. हो काल नाही, परवाच्या दिवशी मी संध्याकाळी आली. काल जावडे काढले, आता निघाली. हो आता काही नको करू. नाही ना, सर्व खाऊन झालं आप्पा. खाऊन झालं त्याचं सर्व काही उलट करणार तो गाडीत आता. चला मग चल मग आजी मी निघते. आता जावडे काढायसाठी. हो दुर्गा आंटीला गेली तिला पाहायसाठी. हो किती खूपच झालं तिचं, तर खूपच झालं. गेली होती मी. हो ना, घरी बसलाच झालं. हो ना, चला. हो चल मग. दर्यापूरला पोहोचलो आणि मँगो ज्यूस प्यायची इच्छा झाली, तर म्हटलं माहीला मँगो ज्यूस घेऊन ये. अद्वैक झोपला का? अद्वैक ए बाळा. चला मँगो ज्यूस घेतो इथे आणि नंतर निघतो परत भातकुलीला जाण्यासाठी. थँक्यू. नारियल भातकुलीला पोहोचल्यानंतर मोठ्या ताईकडे गेली, म्हणजे मीना ताईच्या, म्हणजे माझ्या जाऊबाईच्या मोठ्या बहिणीकडे, ज्यांच्याकडे लग्न आहे तिच्या मुलीचं. आणि त्याचीच तयारी सुरू होती. हे अनारसे वगैरे लाडू वगैरे बनवणं सुरू होते. तर हे सर्व झालं इथे आणि ताईचं काम झालेलं होतं, म्हणून मग ताई माझ्यासोबतच घरी आल्या. आणि मग घरी आल्यानंतर थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या, बसलो. दादानी शिवासाठी ड्रेस आणले होते ते दाखवले, म्हणजे लग्नासाठी, आणि सर्व लग्नाची तयारीसुद्धा दाखवली. तर ह्या सर्व गोष्टी गप्पा झाल्या किती वेळपर्यंत. आणि नंतर मग मी निघाली अमरावती जाण्यासाठी. आणि नंतर मग काही शूट करू शकले नाही. घरी गेल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, मग कामं वगैरे हे ते पुरतात, तर मग काही शूट करणं होत नाही. म्हणून मग इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी भेटते तुम्हाला माझ्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.